जगाटी पुण्यराशी असेल जगाटी पुण्यराशी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी हिला आला त्याचे अर्ध पुण्य हिला आला त्याचे अर्ध पुण्य हिला त्याचे अर्ध पुण्य मध्ये निद्रा भंग करावा भोजनी 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 सुखाचनी पार नाही सागर पार नाही सागर पार नाही या की गुण घ्यावे द्यावे सुख नाही गुण घ्यावे द्यावे सुख नाही या की ऋण घ्यावे द्यावे सुख नाही या ऋण घ्यावे द्यावे सुख नाही गुणता चिंता नाही उभयता गुणता चिंता नाही उभयता गुणता चिंता नाही उभयता निर्मळा पाठवी बळे वाराणसी पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी आला त्याचे अर्ध पुण्य दिला त्याचे अर्ध पुण्य म्हणे वर्म जाणूनी करावे म्हणे वर्म करावे जाणूनी करावे एकन घालावे कावरी एकन घालावे कावरी एकन घालावे कावरी कामने वर्म जाणूनी करावे कामने जाणूनी करावे वर्म जाणूनी करावे वर्म जाणूनी करावे एकन घालावे कावरी एकन घालावे कावरी एकन घालावे कावरी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी आला त्याचे अर्ध पुण्य आला त्याचे अर्ध पुण्य आला त्याचे अर्ध पुण्य गोपाल कुमार गोपाल कुमार देवासाठी जाना तयासेच आटी हे देवासाठी जाना तयासेच आटी देवासाठी जाना तयासेच आटी देवासाठी जाना तयासेच आटी देवासाठी जाना तयासाची आटी देवासाठी जाना तयासीच आटी देवासाठी जाना तयासीच आटी असेल जगाटी पुण्यराशी असेल जगाटी पुण्यराशी निर्मळा पाठवी बळे वाराणसी निर्मळा पाठवी बळे वाराणसी असेल जगाटी पुण्यराशी
विबळे वाराणसी निर्बळ पाठ विबळे वाराणसी आला त्यासी अर्ध पुण्य अर्ध पुण्य बेला आला त्यासी अर्ध पुण्य अर्ध पुण्य अर्ध त्यासे अर्ध पुण्य मेला त्यासे अर्ध पुण्य 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 अर्ध पुण्य केला त्यासी अर्ध केला त्यासी केला त्यासे अर्ध पुण्य अर्ध निर्मळ पाठ विबळे वाराणसी निर्मळ पाठ विबळे वाराणसी सर्वांनी भजन करा विठ्ठला
देवासाठी जाणा तयासीच अटी, अटी म्हणजे तळमळ. देवासाठी जाणा तयासीच अटी, असेल ज्या गाठी पुण्यराशी. थोडा आवाज सेट करा. निर्बळा पाठवी बळे वाराणसी, मेला आला त्यासी अर्ध पुण्य. कथे निद्राभंग करावा भोजनी, तया सुखादने पार नाही. यागी ऋण घ्यावे द्यावे सुखलाई, बुडता चिंता नाही उभयता. तुका म्हणे परम जाणोनी करावे, एक न घालावे एकावरी. निर्बळा पाठवी बळे वाराणसी, मेला आला त्यासी अर्धा पुण्य. मौलबद्ध जटां सुवल्क कपटां संसप्तम छटां, आच्छिन्नां रसकटां मकपाटां मध्यस्थ गोदातटां. सीतासन्निकटां सुलक्ष्मणभटो वामांगे तुनोत्कटां, रामाख्यां प्रकटां कुतोटजनटां देवीं भजटव्यटां. हस्तक्षमालारति कृष्णतत्त्वं, जीवाग्रभागे वरराममन्त्रं. नमस्तके केशवपादतीर्थं, शिवं महाभागवतं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू.
त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हो त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरण चरी मस्तक ही पाया मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी देवासाठी जाणा तयासीच अटी थोडंसं अजून मृदंग खाली होत जा असेल ज्या गाठी पुण्यराशी निर्वळा पाठवी बळे वाराणसी मेला आला त्यासी अर्धपुण्य प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज अशा पवित्र पुण्य पावन नक्षत्रावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाचा जो योग आलेला आहे बटन आपण त्याला नामसंकीर्तन म्हणूया. कीर्तनकार आल्यानंतर कीर्तनकारांना कीर्तन करायचं, आपण काहीच करायचं नाही असा नियम नाही. सर्वांना मिळून केलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. तुम्ही म्हणाल आम्ही तर बसलेलोच आहे, आम्ही काय करायचं. तुम्ही फक्त मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हटलात आणि हातानं टाळी वाजवली तरी कीर्तन झालं. बरेच बसलेल्यांपैकी कोणीतरी म्हणाल आम्ही असं केलं तर फायदा काय. सध्या फायद्याचंच जग आहे. फायदा असल्याशिवाय कोणी कुठं काही कुठलं काम करत असं फिरून घेत महापापरासी त्याची झाली होळी. महापापरासी त्याची झाली होळी.
अभंगाची होळी त्या विठ्ठल नामचिंतनानं होते. तुम्ही म्हणाल मग आम्ही अजून पाप पाहिलंच नाही. प्रश्न असतात कीर्तन बरेचशे लोकांचे. पाप पाहिलं नाही, पाप दिसत नाही, पण त्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. आपण ठरवलं वेगळं, ऐकून झालं वेगळंच समजा आपलं पाप आडवा. कीर्तन ऐकायला आलात ना, शांत चित्तानं जर कीर्तन आपलं ऐकणं झालं नसेल तर तिथं सुद्धा पाप तुका म्हणे नाव पाप ठाके हिता. मी प्रमाणावर बोलणारा माणूस आहे, ऐका नाही. फक्त मला वेळ सर्वच प्रमाण आपण हळूहळू त्यांचा विचार करूया. आणि म्हणून अभंगाचा अर्थ सुद्धा फार उत्तम असा गोड आहे. आज निमित्त जरी संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या अशा पर्व कालावर 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. मला असं वाटतं की संपूर्ण ग्रामस्थवासी असतील, विशेषत्वानं आपल्या या गावातील रत्न म्हटलं तरी कमी होणार नाही असं असणारे आमचे नरहरी महाराज खोडे, ज्यांची कीर्तनं ऐकत ऐकत आम्ही इथंपर्यंत आलो. ते अशोक महाराज खापरे असतील, गावातीलच विनेकरी जे आहेत आमचे बाजीराव नाना नळे असतील, संपूर्णच भजनी गायकवृंद, भजनी सर्व बसलेली माणसं, सर्वांचा परिचय जवळजवळ आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून हा सप्ताह या ठिकाणी होतो. फक्त सप्ताह होत असताना फक्त माळी समाजाचा तो सप्ताह नाही, डोक्यातनं हे काढून टाकतो. काही लोक म्हणतात फक्त माळी समाजाचा सप्ताह, असं नाही. संतांनी कुठल्याही जातीचा उल्लेख करत असताना त्याच जातीनं ते कार्य करावं असा कुठेही उल्लेख नाही. भेदाभेद अमंगळ, हा भेदाभेद ब्रह्म अमंगळ. आता धर्म सांगितला, याता याती धर्म नाही. मग का हो, या सर्वांची काहीतरी एक जात असेल ना. जात ही डोक्यातनं लवकर जात म्हणून तर ही पंचायत. शास्त्रानं सुद्धा जातीचं वर्णन करत असताना एकम नित्य आणि काय अनुगतम सामान्य जाती, जातीचं वर्णन केलेलं आहे. जात असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. पण संतांनी जातीपातीच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन कार्य करून दाखवलं, म्हणून ते संत ठरले. जात म्हटल्यावर काय, आता आरक्षण द्यायचं सध्या फार मोठा मुद्दा गाजतोय आरक्षणाचा. एका थोर विचारवंतानं चांगला विचार मांडला, म्हणे आरक्षण द्यायचं असेल, ज्या माणसाला आरक्षण दिलं त्याला दिल्यानंतर तो जर श्रीमंत झाला तर त्याला पुढच्या पिढीला आरक्षण काढून घ्या आणि गरीबाला द्या, त्याच जातीतल्या गरीबाला द्या. चांगला विचार. किंवा आरक्षण देत असताना जातीवर न देता दुर्बलतेवर द्या, जे गरीब असतील त्यांना द्या. चांगला विचार आहे का? पण तो मान्य झाला नाही. कारण राजकीय क्षेत्रातील नेत्यांना माहिती आहे, जातीपातीच्या जर भिंती संपल्या तर राजकारण करायचं कसं. आणि म्हणून नाविलाजानं सांगावं लागतं, कितीही घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही, तिला म्हणतात जात. पण आमच्या संतांनी एक जात सांगितली, ते पाहिजे जातीचे. बरं, हा जरा विरोधाभास वाटत नाही का? जात वीत गोत कुळ शील मान, आम्ही जाती मानत नाही. इथं म्हणतात इथं पाहिजे. इथं जात कोणती अपेक्षित आहे संतांना? ज्ञानोबा महाराजांचं सुंदर असे प्रमाण आहे. आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती. एक वीर श्रीपती, एक वीर श्रीपती, एक वीर श्रीपती, एक वीर श्रीपती. अलंकार युक्ती, अलंकार युक्ती, अलंकार युक्ती, अलंकार युक्ती. येथे सरोष केसिना, येथे सरोष केसिना, येथे सरोष केसिना. जाणे मामुली
हा विषय डोक्यातून काढून टाका. म्हणून एवढं लांबलं. मला सुरुवातच करायची आहे. आपल्या गावातील एक महिला कीर्तनकार, तुम्हा सर्वांना परिचित असणाऱ्या आमच्या पूजाताई वा त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला कीर्तनकार पुरुष कीर्तनकारापेक्षा पुढे आहेत सध्या. का पुढे असतील? कारण त्या 2 कुळांचा उद्धार करतात म्हणून. बरं, तुम्ही दुसरीकडेच गेलात वाटतं. 2 कुळांचा उद्धार, आई बापाकडच्याही कुळाचा उद्धार आणि तिकडं सासरकडच्याही कुळाचा उद्धार. म्हणूनच काय की शासनानं लाडकी बहीण योजना, लाडली काय गोड योजना आहे गुरुजी. ही योजना तंतोतंत राबवलीच पाहिजे. पण योजना राबवत असताना मला असं वाटतं की अनेक अटी शिथिल केल्या गेल्या सध्या. पण एक अट आमच्या वारकरी संप्रदायाकडनं मला असं वाटतं आपण निवेदन देऊन दिलं पाहिजे की जी बाई सासू सासऱ्याला सांभाळत असेल तिलाच लाडकी बाई म्हणा. कारण हे का सांगितलं मी तुम्हाला? कारण गरज आहे सध्या. असो, श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ कसबे सुकणे यांच्या सौजन्याने श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची 729वी व संत नामदेव महाराज यांची 732वी पुण्यतिथी निमित्त आयोजित या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी आयोजित झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोर महान विद्वत रत्न असणाऱ्या कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी झालेली आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे साथीला आहे विनेकरी आमचे हरिभक्त पारायण बाजीराव महाराज नळे, हार्मोनियम हरिभक्त पारायण आकाश महाराज बैरागी, हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज चव्हाण, गायक वृंदांमध्ये लक्षण फडोळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत आज. त्याच्यानंतर अशोकदास खापरे महाराज, संजय तिडके महाराज, अक्षय रणसिंगे महाराज, अशोक जाधव महाराज, बाळासाहेब शेट्टी महाराज, संतोष वाघ महाराज, कोंडाजी सावळ महाराज, कसबे सुकणे भजनी मंडळ आणि महिला भजनी मंडळ या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहे. आणि इतरही गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले आमचे गुरुवर्य म्हटले तरी वावगं ठरणार नाही असे असणारे गुरुजी, ब्राह्मण कुळात जन्माला वैष्णव म्हणून उत्तम अशी ज्योतिषी असणारे आमचे नांदेडकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या गावचं भूषण मृदंगाचार्य नरेंद्र महाराज बेलेकर, त्याने आवर्जून फोन केला, गर्दी झाली तरी चालेल पण मला यायचं आहे. हे या ठिकाणी उपस्थित झाले. माझ्याबरोबरच आलेले ह्याच गावचे सुपुत्र, ज्यांच्या मार्गदर्शनानं आमच्या जाधव संकुलमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं सर्व सूत्र ज्यांच्याकडे आहे असे आमचे श्रीरामजी शेवकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अजून आपल्याकडून कोण आले? बंधुरे नाना, सातपूरवासीय आणि या गावातील नातेवाईक, ते म्हणजे आमचे बरेचसे नातेवाईक आहे आणि बऱ्याच दिवसापासून भेटीगाठी झालेली नाही. भेटीगाठी जाऊ द्या पण सप्ताह महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित झाले. उपस्थित सर्वच मान्यवरांसाठी आपण एकदा टाळी वाजवून त्याचा सन्मान करूया. विठ्ठल सुंदर असं वातावरण आहे. माझ्या पाठीमागे असणारी गायक वृंद, टाळकरी सर्वांची नावं मला माहिती नाही, पण गावकरी भजनी मंडळ ऐका सर्वच वातावरण जर पाहिलं उत्कृष्ट असं गोड. आमचे गायनाचार्य महाराज, परिश्रम झालेला आवाज थकलेला आहे थोडासा. मला असं वाटतं की आशाही थकलेल्या आवाजाने सुद्धा ते मला साथ देत आहेत. मला त्यांचा सेवा केली पाहिजे. घरच्या मंडळी लग्न झाले, 2 मुलं आहेत. त्या ताईला सांगेन मी, मला जर भेटल्या महाराज जर सप्ताहावरून आले, परिश्रम झालेले असतात, अंग दाबून दिलं पाहिजे. आवाज खराब झालेला असो, गळा सुद्धा दाबला पाहिजे. वरच्या वेळेला वेगळ्या भावनेने नाही, थोडं विनोद
विनोदाचा भाग बाजूला काढा. घरच्या लोकांनी लक्षात ठेवा, आपलं कुणीतरी आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना हा घरच्या लोकांनी आपला पुण्य समजलं पाहिजे. म्हणून आणि विशेष नाव मी ज्या मागे ठेवलं, आमचे बेलेकर सरांनी सांगितलं, आमचे गुरुजी या ठिकाणी मृदंगावर जे बसलेले आहेत, आपल्या परिसरातलं वैभव अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नामसप्ताहात ते वादन करतात. हे गुरुजींचं मोठं कार्य, त्यांनाही नमन करूया. सर्वांनाच नमन करतो. सर्वांच्या मस्तकावर माझं पायावर मस्तक ठेवतो. म्हटलं तुम्ही ऐकतायत का नाही? बरोबर आहे. कारण तुकोबारायांचा एक अभंग आहे ना, माझे पाय तुझे डोई. हो, करी करीगा ऐसे ऐसे करीगा. बऱ्याच कीर्तनकारांना तो अभंग समजला नाही अजून. माझे पाय आणि तुझे डोई हे उलट वाटतं ना. पाहता दिसे उरफटे, प्रमाण सुद्धा तुकोबारायांचं फार गोड आहे. तसं माझंही झालं. माझे पाय तुझे डोई म्हणजे तुझ्या जवळचे ते तुझे पाय आहेत ना, ते तुझे नाहीत, ते माझे. आणि माझं जे डोकं आहे ते माझं नाही, तुझं आहे, असा त्याचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, अभंग गोड आहे, चिंतनीय आहे. 5 चरणांचा अभंग आहे. अभंग जरी 5 चरणांचा असेल, पण या 5 चरणामध्ये महाराजांनी 3 गोष्टी आवर्जून सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट मानवी जीवनातलं कर्तव्य, कर्म, मानवी जीवनातला धर्म, आणि भक्ती करायची असेल तर भक्ती क्षेत्रातलं वर्म. म्हणजे ठळक बातम्या लक्षात ठेवा, कर्म, धर्म आणि वर्म एवढंच सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे जाण्याआधी आपण, मला असं वाटतं की थोडक्यात ज्यांच्या या पुण्यपर्व कालावर पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह होत आहे, असं सावताजी महाराजांचं थोडक्यात आपण चिंतन, थोडं असं आपलं काम आहे ते महाराजांचं आपण स्मरण केलं पाहिजे. आणि सर्व आपण या ठिकाणी सप्ताह करतो ना, वर्षातनं या ठिकाणी आपली उजळणी करण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह म्हणजे शो आहे का? सध्या आमच्याकडचं सांगतो, सध्या सप्त्यात सुद्धा इव्हेंट लोक करायला लागले. सप्ताह म्हणजे इव्हेंट नाही. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, म्हणजे मनोरंजन नाही, बट कीर्तन इज इनर मेंटेनन्स. आहे का? हे कीर्तन हे मनोरंजनाचं कार्य नाही, तर मनोरंजन नाही तर मनोभंजन करायचं आपलं साधन आहे. आणि कीर्तनाद्वारे संतांनी सांगितलं की कीर्तन केल्यानं आम्हाला काय मिळालं आणि तुम्हाला काय मिळेल. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या नावे अवघीच व्यसनी आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संत शिरोमणी सावता महाराजांनी सुद्धा हेच आम्हाला सांगितलं की त्यांनी आवर्जून सांगितलं, आमची जात का हो. या अभंगामध्ये जात सांगितली, व्यवसाय सांगितला. आता मला वेळ फार कमी आहे, अभंग फार मोठा आहे, म्हणून थोडक्यात सांगतो तुम्हाला. प्रत्येक जातीतील प्रत्येक संतानं आपल्या जातीबद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल आत्मचरित्रपर काही अभंग लिहित असताना त्याचं वर्णन केलेलं आहे. का बरं केलं असेल असं? संतांना माहिती होतं की आपल्याही कुळामध्ये, आपल्या जातीमध्ये जन्माला येणारी जी पुढची पिढी आहे, त्याही पिढीनं या परमार्थाचं सुख उपभोगावं, हा आनंद त्यांनाही मिळावा, आणि म्हणून त्यांनी त्या अभंगाची रचना केली. अनेक संतांची अनेक रचना आपल्याला बघता येतील. नामदेव महाराजांनी सांगितलं की माझा जन्म कोणत्या कुळात झाला? शिंपियाचे वंशी माझा जन्म झाला.
ज्येष्ठ जर पाहिलं तर सावतो महाराज ज्येष्ठ असतात. नामदेव महाराज असं म्हणतात की शिंपियाच्या वंशी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, रात्री आणि शिवी दिवसा माझी शिवी, आराम जीवी नव्हे कदा. काय असेल अर्थ या प्रमाणाचा? नामदेव महाराज सांगू इच्छितात, मी शिंपी या कुळामध्ये जन्माला आलो आणि सदा शिवण काम करणं हा माझा धंदा आहे. परी हेतू गुंतला सदा शिवी, या सदा शिवी शब्दाचा अर्थ असा आहे, सदा शिवी शिवनामाचा सतत मी जप करतो असा त्याचा गुण अर्थ आहे. संतांची वचनं एवढी पवित्र असतात. आपण प्रत्येक संताचा विचार पाहायला गेलो तर एक तास जाईल. नरहरी महाराजांनी सुद्धा सांगितलं, काय सांगितलं? देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी महाराजांनी सांगितलं की देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. बरं, व्यवहार काय आहे? सोन्याला कस लावणं, सोनं शुद्ध आहे किंवा नाही हे आमच्या व्यवसायातनं आम्ही शिकलो. बघा, देवाला विनंती करतात, सोन्याला कस लावता लावता मी जे नामचिंतन करतोय ते खरंच शुद्ध आहे का हे मी व्यवसायातनं शिकलो, असं नरहरी महाराज सांगतात. संत सेना महाराज सांगतात की मी न्हावी या वंशामध्ये जन्माला आलो, लोकांची हजामत करायला करू, हजामत लोकांची हजामत करत असताना लोकांच्या डोक्यातला मळ काढता काढता मी माझ्या डोक्यातला काढला किंवा नाही हे मी माझ्या व्यवसायातनं शिकलो. प्रत्येक संतांना सांगितलं. गोरोबा काका म्हणतात, फुलाची वंशी जन्मले शरीर, शरीर जरी कुंभार म्हणून मी जन्माला आलो, पण मी मडके घडवत असताना मी मडकी घडवतो, पण त्या आव्यामधलं एखादं मडकं कच्चं राहतं, तसं मी कच्चा राहता कामा नये. बरं, मडके घडले मी, पण घडलेल्या मडक्यांचं भाग्य बघा. एक मडकं भगवान महादेवाच्या पिंडीवर अभिषेकासाठी, एक मडकं आलं दहीहंडीसाठी, आणि एक मडकं सकाळी म्हाताऱ्याला कामात आलं. मडके एकाच आव्यातील होती, पण मडक्यांचं भाग्य वेगळं, दैव असं. हे मी माझ्या व्यवसायातनं शिकलो. देवाला विनंती केली, बाबा रे, माझं जे मडकं आहे सतत तुझ्यावर अभिषेकासाठी नामचिंतनाच्या द्वारे सतत अभिषेक व्हावा, व्यवसायातनं महाराजांनी सांगितलं. तसंच सावतोजी महाराज, सावता महाराज सुद्धा म्हणतायत, संत शिरोमणी ही पदवी सावता महाराजांना कोणी दिलेली असेल माहिती आहे तुम्हाला? शिरोमणी ही पदवी कधीतरी असा विचार करा, मी सावता महाराजांच्या आई वडिलांची नावं तुमची पाठ पाहिजे, आजी आजोबांची नावं ही लक्षात प्रत्येक वेळा कीर्तनकारांना का म्हणून सांगितलं पाहिजे. शिरोमणी ही पदवी ज्ञानोबा रायांनी सावता महाराजांना दिलेली, एवढं लक्षात ठेवा. संत शिरोमणी, त्यांना म्हणावं शिरोमणी. एवढा अधिकार संपन्न असणारे संत आणि त्या कुळात तुम्ही जन्माला आलात, असं प्रत्येकानं स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. पण स्वाभिमान बाळगत असताना त्यांनी जे सांगितलं की आमची माळी याची जात, मग माळी याची म्हणजे शेत करणारे आम्ही शेतकाम करणारी माणसं. माळी याची याचा अर्थ अजून असं चांगला जर घेतला तर माळकर याची काय जात आहे, आमची माळकऱ्याची जात आहे. म्हणून मला असं वाटतं की इथं एकही माणूस असा सापडणार नाही की ज्याच्या गळ्यात माळ आहे का असं, आणि नसेल तर आज त्यांचाही आपण अभिषेक करून टाकूया, कारण इथं संतांची मांदी आळी आहे. विठ्ठल हे मी का सांगतो की माझ्या मनातलं सांगत नाही, सावता महाराजांची अपेक्षा आहे.
ते म्हणतात की आमची माळी जात आहे. मग आमचं काम काय आहे? शेत लावू बागायत शेती करतो. कोरड शेती नको. कोरड म्हणजे काय? फक्त सप्ताह आला की नामचिंतन कर म्हणजे कोरडवाहू शेती, आणि सतत नामचिंतन करणं म्हणजे बागायत शेती. आम्ही बागायत शेती करणारे पठ्ठे आहोत. करतं का असं कोणी? नसल तर आजपासून करा. विठ्ठल थोडं चिंतन सांगता येईल आपल्याला. मला असं वाटतं की अभंगाला सुद्धा आपल्याला न्याय द्यायचा आहे. अभंगाची सुरुवात फार गोड आहे. देव या शब्दापासून आहे. देवासाठी जाणं. देव शब्दाची मला असं वाटतं की आज पूर्ण अभंग नाही जरी सुटला, काही काही कीर्तनकार म्हणजे अभंग सोडला नाही. अरे अभंगाला सोडू नको बाबा, अभंगाला धरू. काही काही अभंगाच्या वर कीर्तन म्हणजे वरच असतात, खाली खाली आले. मला असं वाटतं की त्या दोघांचा विचार आपल्याला बघायचा नाही. अभंग सुरुवात देवापासून. देव जरी आपल्याला कळाला तरी मला असं वाटतं की आजचं कीर्तन सार्थकी झालं. विठ्ठल माझी परीक्षा म्हणजे आज सातपूरवरनं नाशिकवरनं गुरुजी आलेले म्हणजे महाराज बराच कालखंड झाला, तुम्ही नेमकं काय करताय? बोलताना कीर्तनकार सुरुवातीचं जे कीर्तन असतं ना, सुरुवातीला कीर्तनकार कीर्तन करताना बोलताना तेवढा समाजावर त्याचा परिणाम होत नाही. का होत नसेल बरं? कारण ते आचरण तसं नसतं, ते वरवर बोलणं असतं महाराज. पण काही कालखंडानं बोलणाऱ्याला लाजा काजानं का होईना हेवा असं माझं मत आहे. कीर्तनकारांनी तरी आहे का नाही? आणि वर्तन तसं झालं एकदा का आचरण असेल आणि मग वक्तृत्व असेल, मग समाजावर विशेष त्याचा परिणाम दिसतो. एकदा असंच कबीर महाराज पंढरपुरामध्ये असताना, काशीमध्ये असताना कबीर महाराजांकडं एक पंडितानं प्रश्न केला. का हो कबीर महाराज, आम्ही 18 पुराणांचं अध्ययन केलं, 4 वेदांचं अध्ययन केलं, 6 शास्त्रांचं अध्ययन केलं, अजूनही समाज आमच्याकडं पाहिजे तेवढ्या संख्येनं येत नाही आणि तुमच्याकडं गर्दी अलोट गर्दी आहे. कबीर महाराजांनी सांगितलं, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही समाजाला सांगतात ना, आम्हीही सांगतो, पण फरक एवढा आहे, आम्ही तुम्ही सांगत असताना तुम्ही वाचून सांगतात आणि आम्ही समाजाकडे पाहून सांगतो, म्हणून समाज आमच्याकडे येतो. विठ्ठल आणि म्हणून गुरुजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून माझ्यावर थोडासा प्रेशर कुकर सारखा प्रेशर आहे. पण एकदा का ह्या गादीवर जर तो कोणी असेल कीर्तनकार, एकदा गादीवर जर आले ना तर ते स्वतः व्यक्ती म्हणून राहत नसतात. एकदा ते गादीवर आल्यानंतर त्या गादीचाही काहीतरी महिमा आहे. त्या गादीवर बोलत असताना जपून बोलावं लागतं. कीर्तनकारानं काहीही मर्यादा सोडून बोलणं म्हणजे हा कीर्तनकाराचा अपमान नाही, या गादीचा अपमान आहे. एवढं तरी भान आम्ही ठेवलं पाहिजे. हल्ली अलीकडं कीर्तनकार कीर्तन करताना पुढची तारीख आपल्याला डबल मिळाली पाहिजे ना असं कीर्तन करतात. तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यांना माहिती आहे ज्यांनी तारीख दिली त्यांचं जर कौतुक केलं नाही तर पुढच्या वर्षी आपला नंबर लागतो. म्हणून ते कीर्तन करताना एक काळजी करतात की अर्ध कीर्तन तारीख देणाऱ्यावर असतं. काय समाज असेल, समाजाची काय अपेक्षा असेल? समाज कानात कुचकुचतो सांगतो, महाराज माझं नाव घ्या. अरे बाबा, तुझं नाव तुझ्या बायकोला घ्यायला सांग, आम्हाला काय? पण काही काही लोचट कीर्तनकार खुशाल नाव घेतात आणि पापाचे भागीदारी होतात. मी ठेवलं का सांगावं तुम्हाला, कारण स्तुती अथवा निंदा करावी आणि जर स्तुती आमची होत असेल तर तुकोबारायांनी सांगितलं, माझी स्तुती करू नका, न करावी स्तुती माझी संत जनी, न
वचनी होईल वचनी अभिमान अभिमान होईल वचनी अभिमान ना करावी स्तुती माझे संपदने न करावी स्तुती माझे संपदने होईल वचनी अभिमान माणसाचा अभिमान जागृत होतो, अभिमान वाढतो. आणि अभिमान का जर झाला, अभिमानी यासी गर्भवास. मला जास्त सांगायचं नाही. अभिमान हा मोठ्या मोठ्यांना सांभाळता आला नाही. शुकाचार्यांना अभिमानामुळे आणि म्हणून आपला अभिमान वाढू द्यायचा नसेल तर सांगावं माझं नाव घेऊ नको बाबा रे, असं उलट सांगा. बघा तुमचं पुण्य वाढायला वेळ लागणार नाही. गोड चिंतन आहे. देव या शब्दाची व्याप्ती मला सांगायची आहे. अभंगाची सुरुवात देवासाठी आहे आणि आपण जे करतो आहे ना हे सर्व देवासाठीच आहे. आजचं हे सर्व उठाठेव काय आहे? देवासाठी आहे. निमित्त संत शिरोमणी सावता महाराज जरी असतील त्यांनी तरी काय वेगळं सांगितलंय? त्यांनी आम्हाला तेच सांगितलंय आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह आहे. त्याच्यामध्ये आल्यानंतर कीर्तनकारांना तरी वेगळं का सांगावं? त्यांनी देव सांगावं. देव या शब्दाची प्रथम आपण देव समजून घ्या. देव कुणाला कळाला? तुम्ही म्हणून महाराज अजून मिळालाच नाही तर कळाला कसा? देव कळाला नाही तर मिळणार नाही. देव समजून जर भक्ती केली तर देवापर्यंत पोहोचेल. ठीक आहे नाही? मग देव शब्द म्हटल्यावर किती देव आहेत आपले? 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे. 33 कोटी देव सांगितले. काही ठिकाणी प्रकाराचे 33 सांगितले, काही ठिकाणी संख्याही आलेली आहे. मग मला असं वाटतं की मग कोणत्या 33 कोटी देवांची भक्ती करायची एका जन्मात शक्य? आणि तुकाराम महाराजांनी तर आज सांगितलं की एवढ्या देवांच्या मागे लागू नका, एक देव करा. कोणता? तेना धैर्य जीवा सुख नोहे, तेना धैर्य जीवा सुख नोहे, तेना जीवा सुख नोहे, तेना जीवा सुख नोहे. पुरा तो एक देव करून घ्यावा, पुरा तो एक देव करून घ्यावा, पुरा तो एक देव करून घ्यावा, पुरा तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, 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 सुख नोहे. म्हणजे कीर्तनकार काळी दोन आणि पांढरी दोन मध्येच घालायचं असं ठरवलं तुला असं वाटतं मी. म्हणजे तुम्हाला जमलं ते वा. म्हणजे गुरुजींना कळालं की काय करायचं. देव जर 33 कोटी असतील तर आम्ही कोण्या देवाकडे गेलं पाहिजे? वार बदलला की प्रत्येक वाराचा देव आहे. तर एवढं जर आपल्या बांधावर नसोबा हेंदरी शेंदरी दैवते तर अजून हिशोबात घेतलीच नाही आपण. नाही का? देवांचे प्रकार आहेत 4. म्हणजे मला देव सांगायचे आज. प्रकाराचे 4 आहे का नाही? जगाचा प्रकार आहे आंधळे भारवाई, प्रकाराचे 3. लोकांचेही प्रकार आहेत आणि देवांचेही प्रकार आहेत. देवाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार मर्त्य देव, दुसरे अधिष्ठातृ देव, तिसरा प्रकार आहे नैमित्तिक देव आणि चौथा प्रकार आहे नित्य देव. आपण देव समजून घेतोय. पहिला प्रकार आहे मर्त्य देव. आता मर्त्य देवांच्या यादीमध्ये कोणते कोणते देव येतात बरं? 33 कोटी देव मर्त्य देवांच्या यादीत येतात. ऐका, मर्त्य देव म्हणजे मरणारा. आणि जो तो मरणारा असेल तो आपला उद्धार केव्हा करेल?
मग आम्ही कोणाही देवाकडे गेलं पाहिजे. एक धरीला चिरचिरी मला हे अपेक्षित होतं असं. मग तुम्ही म्हणाल महाराज चंद्रदेव आहे देव पण मरणारा आहे, इंद्र देवच आहे. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. देव आहे पण त्यांचं पुण्य संपलं ते त्यांना सुद्धा कोणी इंद्र म्हणायला तयार इंद्र सुद्धा नाही. का हो, ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्यांचं, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले 21 स्वर्गाते धरिले मात्रे आपुले. हा सत्ता मात्रे आपुल्या. असे मृदंग वाजवत पाहिजे. काय काय नुसते वाजवतात. एक मृदंग वाजवतो नुसता वाजवतोच नाही महाराज. त्याला म्हटलं बाबा मृदंग वरती गेला. त्यानं माझ्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं. अर्धा तास झाला नंतर त्याला म्हटलं मृदंग वरती गेला. त्यानं माझ्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं. समारोपाला आलो, त्याला म्हटलं अरे बाबा मृदंग वरती गेला. तो उठला, उभा राहिला. महाराज कधीच ऐकतोय मी मृदंग वरती गेला, मी आणला तेव्हापासून खालीच आहे, तो कधीच वरती गेला नाही. तुम्ही कसं काय म्हणताय? म्हणजे अशी गाठ ब्रह्मदेवाबद्दल ओवी आहे माऊलींची. ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्यांची भक्ती केली तर महाराज म्हणते ते सुद्धा चालणार नाही. थोरवीचा मान पाहे पा जो सृष्टी बीजाची साठोपा तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. शीख कळतो तुम्हाला? शीख धान्य कशानं मोजतो आपण? काहीतरी शेर घेऊया. शेरानं धान्य मोजत असताना शेर पूर्ण भरला की वरती आपण लावतो त्याला काय म्हणतात? अशी शिग लावल्यानंतर वरती शिगेवर असताना गहू फार उड्या मारतो. शिगेवरचा शिगेवरच्यांनी फार उड्या मारायच्या नसतात. कारण शेर पालता झाला तर शिगेवरचा बुडाला जात असतो आणि बुडाचा शिगेला येत असतो. एवढं त्यांनी लक्षात ठेवा. सृष्टी बीजाचा शेर पालता झाला तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा बुडाला जाणार आहे. आणि म्हणून जाऊ द्या, काही काहींचा शेर 5 वर्षानं पालता होतो, काही काहींचा शेर 2.5 वर्षातच. त्यांना सुद्धा कळाला नाही कधी पालता झाला. काही बाजारांनी पहाटे 3 वाजता उठले आणि पहाटे शपथविधी घेतला, 3 दिवसात पालता. मला कळाला असेल विठ्ठल थोडा गमतीचा भाग आहे, जास्त खोलात जाऊ नका. कारण ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, दुःखाची आहे आणि शिराणी आहे. जास्त विषय मला लांबवायचा नाही. हे मर्त्य देवांची यादी मी सांगतोय. 33 कोटी देव मर्त्य देवांच्या यादीत आहेत. आम्ही त्यांची भक्ती करायला लागलो तर आमचा उद्धार होणार नाही. अहो महाराज, मग कुठले देव? 2 नंबरचं काय सांगितलं मी? अधिष्ठात्र देव. अधिष्ठात्र देव, अधिष्ठान म्हणजे माहिती आहे तुम्हाला? सत्यनारायणाची पूजाला सुरुवात जर करायची असेल तर गणपती बाप्पांना आपण आधी आणायचं असतं. गुरुजी आहे, पूजा सुरुवात झाली, गणपती बाप्पा म्हणून आपण काय ठेवतो? सुपारी ठेवतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आता पुष्पम समर्पयामि कुणाला? गणपती बाप्पाला. अक्षदाम समर्पयामि कुणाला? गणपती बाप्पाला. नैवेद्य कुणाला? गणपती बाप्पाला. येता सांग पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर योगायोगानं पाहुणे मराठवाड्याकडचे होते आणि त्यांना पान खायची सवय होती. पानपुड्यात पान होता, विडा होता, कात होता, चुना होता, पण सुपारी नव्हती. शोधाशोध झाली आणि सुपारीसाठी पाहत असताना 6 वर्षाचं लेकरू धावपळ करीत आला. म्हणे काय पाहताय, काय शोधताय मी? सुपारी. म्हणे एक दिसली मला. म्हणे कुठे? पाटावरची उचलू का? म्हणे आण. आता पाटावरची उचलली, आता काय उचलणार? गणपती नाही, आता सुपारी. पूजा होईपर्यंत गणपती, आणखी त्यात आल्यानंतर गणपती नाही. अधिष्ठान तेवढंच. आज काही कालखंडापुरतं दैवत. अजून जवळचं सांगू का?
हे तुम्हाला समजलं नसेल. हळद लागली की नवरदेव, हळद लागल्यावर आणि हळद उतरल्यावर कोणताच देव नाही, कोणताच. माणसाला आयुष्यात एकदाच देव होण्याची संधी असते, एकदाच. नवरदेव शब्द सुद्धा काय बोलाय का, एकदा का हळद लागली की मी बुटा सहित हनुमंतरायाच्या मंदिरात. कोणी शोधलं वाटतं तेही कळत नाही आम्हाला. नवरदेव जरी असेल तरी बुट काढून गेलं पाहिजे, तिथंही संस्काराचा. पण हळदीची मोठी गंमत आहे. हळद लागली का देव होतो माणूस, काय गोड आहे. एका आजीनं सांगितलं म्हणे, महाराज या हळदीचा तुमचा काही संबंध नाही. म्हटलं हळद का लावतात. आजीनं सांगितलं म्हणे, तुमचा अभ्यास नाही आमचा अभ्यास आहे. म्हटलं काय अभ्यास आहे. म्हणे ऐका, मुक्का मार लागल्यावर काय लावतो आपण. म्हटलं आंबी हळद. म्हणे ह्या दादाला आयुष्यभर मार खायचा आहे म्हणून आदल्या दिवशी सर्व अंगाला चोळली जाते हळद. काय आजीचा अभ्यास असेल, कुणाचा कुठं अभ्यास. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आयुष्य निघून जातं तरी कळत नाही. मी अर्ध्यावर आलो तेव्हा मला मंगळसूत्राचा अर्थ कळाला. तुम्ही म्हणा काय अर्थ लावायचा मंगळसूत्राचा. अर्ध्यावर आलो मी. आता ज्या दिवशी पतीनं पत्नीच्या गळ्यात प्रेमानं आनंदानं मंगळसूत्र घातलं त्या दिवसापासनं ज्यानं बांधलं त्याच्या मागं मंगळ लागतो आणि जिच्या गळ्यात बांधलं तिच्याकडे सर्व सूत्र जातं. म्हणून त्याचं गोड नाव आहे मंगळसूत्र. जे मला असं वाटतं की तुम्हालाही तो अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल मला अधिष्ठातृदेव सांगायचे. काही कालखंड संपला की देवपणा संपला, त्याला अधिष्ठातृदेव म्हणतात. तिसरा प्रकार सांगितला होता मी नैमित्तिक देव. मला देव सांगायचं आहे म्हणजे आम्हाला भक्ती करता येईल. नैमित्तिक देव वेदानं सांगितले आम्हाला, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. हे ऐऱ्या गेऱ्याची वाक्य नाही बरं. ऐका, मातृदेव भव. जगात नैमित्तिक देव फक्त दोनच आहेत. एक आपली आई आणि दुसरा म्हणजे आपला बाप. हे दोन देव म्हणजे नैमित्तिक देव आहे. बरं मला सांगा, या नैमित्तिक देवाची महती सांगत असताना वेदाला सांगावं लागलं. पण आम्हाला तरी कुठं अर्थ कळाला हो. मातृदेव भव म्हणजे काय असेल याचा अर्थ काय जाणू आम्ही काय लावतो. आई देव आहे एवढाच आम्ही अर्थ घेतला. पण ऐका, त्याची व्याप्ती आपण समजून घेतलं. व्याकरण जर आपण पाहिलं, बारकावा जर शोधला, भव हे क्रियापद आहे. खोडे महाराज, भव हे क्रियापद आहे आणि ते क्रियापद आपल्याला उपदेश करत आहे. काय उपदेश करत असेल बरं. ते आपल्याला सांगते, बाबा रे मातृदेव भव म्हणजे आई देव आहे एवढं नाही, तर तू आईला देव मानणारा हो असा त्याचा अर्थ आहे. पितृदेव भव, तू वडिलांना देव मानणारा हो. एवढी त्या भव या शब्दाची व्याप्ती आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा दुजोरा दिला आणि सांगितलं, सकल तीर्थाची यादुरे जे का माता पितरे तरी सेवेसी किर शरीरे लोन तुझे. बरं, 56 भाषेचा केलासे. मी इंग्रजी भाषा शोधत होतो माऊलींची. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी इंग्रजी भाषा आहे का. आणि या ओळीमध्ये त्याला मला उत्तर मिळालं, तरी सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. लोन म्हणजे गरजे. बारकावे लक्षात घ्यावे लागतात. निश्चित ज्ञानेश्वरी वाचून चालत नाही. लोन, आई बापाचं लोन तुम्ही फेडू शकत नाही असा त्या ओळीचा अर्थ आहे. ऐका, आणि मला असं वाटतं की त्याला तुकोबरायांनी दुजोरा दिला. आणि तुकोबरायांनी काय सांगितलं, माझ्या बापे केवळ कासी, माझ्या बापे केवळ कासी, माझ्या बाप केवळ कासी, माझ्या बाप केवळ कासी. तेने ना जावे तीर्थासी, तेने ना जावे तीर्थासी, कुंडलिके काय केले परब्रह्म उभा
केले विषय बाजूला जाणार नाही, देव समजून घ्या. पुंडलिकानं काय केलं तुकोबरायांनी सांगितलं. काय सांगितलं? माय बाप केवळ काशी तेने न जावे. अरे बाबा रे, तीर्थाला जाऊ नको, माय बापाची सेवा कर. आणि माय बापाची सेवा करून जात असेल तर तुला तीर्थाला गेल्याचा फायदा. नाहीतरी तीर्थाला गेला, काय काय पंढरपुराला जातात. आता वारी झाली पंढरपूरची, आहे का नाही? वारीला गेलेल्या त्या वारकऱ्याला पांडुरंगानं काय सांगितलं ऐका. देव सांगत असतो बरं, माझ्याशी तर बोलतो देव. बघा तुमच्याशी बोलत असेल का नाही, मला नाही. मला सांगितलं देवानं कानात. काय सांगितलं? म्हणे महाराज एवढी माणसं, अरे मी इथं उभा राहिलो 28 युगापासून, माय बापाची सेवा पुंडलिकानं केली म्हणून मी इथं आलो. आणि यानं मायबाप सोडून तो माझ्याकडे आला. सांगा मी दर्शन देऊ का नको? म्हटलं देऊच नका. आणि पांडुरंगानं काय दर्शन द्यावं अशा लोकांना? पुंडलिकानं काय केलं सांगितलं, माय बाप केवळ काशी, फक्त माय बापाची सेवा करा. मी सांगतो जबाबदारीनं, ज्याच्या डोक्यावर मायेचा पदर आणि पाठीवर बापाच्या आशीर्वादाची थाप असेल, संप्रदायाच्या दृष्टीनं जगातला तो सर्वात श्रीमंत माणूस आहे. सर्वात श्रीमंत. पुंडलिकानं एवढंच केलं. अरे घरातल्या, जर मंदिरातला देव घरात आणायचा असेल तर घरातल्या देवाला घरात पहिले मंदिर तयार करा. आपोआप मंदिरातला देव घरात आल्याशिवाय राहणार नाही. मायबाप समजलं, जग समजायला वेळ लागत नाही. माय बापाला ज्यानं प्रसन्न ठेवलं त्याला 33 कोटी देव सतत प्रसन्न असतात. माय बापाची सेवा केली आणि म्हणून पुंडलिकानं सांगितलं, मी काही केलं नाही. किती सोपी साधना सांगितली. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ती पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी विटेवरी विटेवरी. तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान. ब्रह्मांचा मार्ग चुकला कशामुळं? पुंडलिकाची भक्ती पाहिली. काय केलं नाही पुंडलिकानं? माय बापाची सेवा केली. मी नैमित्तिक देव सांगतोय. मातृपितृ भजनाचा झाला से अधिकारी, मातृपितृ भजनाचा झाला से अधिकारी, केली बापाय रे वैकुंठ लोक, केली बापाय बापाय रे वैकुंठ लोक, केली बापाय रे वैकुंठ लोक. महाराजांनी जे प्रमाण दिलं त्या प्रमाणाचा फक्त मी अर्थ सांगतो. वैकुंठाला जाण्याचा मार्ग असेल तर माय बापाची सेवा, काही करू नका. पुंडलिकानं तेवढंच केलं. आणि म्हणून जबाबदारीने एक वाक्य सांगतो ऐका. तुम्ही कितीही देवाची भक्ती केली, तुम्ही कितीही देवाची भक्ती केली तरी देव तुम्हाला भेटेल, मायबाप भेटतील हे मी सांगू शकत नाही. पण ऐका, तुम्ही जर माय बापाची सेवा केली तर देव मात्र निश्चित तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढी निश्चितता या नैमित्तिक देवाच्या भक्तीमध्ये सांगितली महाराज. पुंडलिकानं केलं तेवढं करा. जाऊ द्या, मी करतो तेवढं जरी केलं तरी चालेल. तुम्ही महाराज तुम्ही काय करता सांगतो ऐका. छोट्या छोट्या गोष्टी असतात. सकाळी घर सोडलं ना, घर सोडताना माय बापाला 2 मिनिटं वेळ द्या. आई बरोबर 2 मिनिटं बोला. आणि घरी आल्यानंतर
2 मिनिटं बोला. 24 तासातले 4 मिनिटं त्या आईला जर त्या बापाला दिले ना, काही मागत नाही ती आपल्याकडं. पण अलीकडं मुलं माई बापाबरोबर अबोला राहतात. वाईट वाटतं महाराज. वा मूर्ख सांगितलं बरं त्याला. नाना माझं लय लांबत कीर्तन बरं, आणि जर लांबलं ना तर पुढं लय मार्ग परिक्रमण करायचं. अजून विठ्ठल पुंडलिकानं केलेली भक्ती. छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला, छोट्या छोट्या. भावना शुद्ध असली पाहिजे, भावना शुद्ध असली पाहिजे. 5 किलो मिठाई आणा घरामध्ये सर्व लेकरांना खायला. माझं काही मत नाही, पैशाचा जमाना आहे सध्या, पैसा आहे सर्वांकडं. 5 किलो मिठाई आणा, पण त्या 5 किलोमधनं 50 ग्रॅम बाजूला काढा आणि अजून एक बाजूला 50 ग्रॅम काढा. 50 ग्रॅम मिठाई आईच्या हातावर द्या आणि 50 ग्रॅम मिठाई बापाच्या हातावर द्या. आणि सांगताना एवढं सांगा, तू मला आणली एवढी का. छोटी गोष्ट आहे. मी या कीर्तनाच्या गादीवर उभा राहून सांगतो, शपथ घेऊन सांगतो, ती आई ती मिठाई खातच नाही, खाणारही नाही. ती तशीच देवाऱ्यात ठेवते आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आपलंच लेकरू खेळत खेळत तिथं गेल्यावर आई त्याच्यातलीच मिठाई त्याच्या हातावर देते आणि सांगते लेकराला, तुझ्या बापानं आणली खा. किती छोटी गोष्ट, किती छोटी गोष्ट. अरे पत्नीला 10,000ची साडी आणा, काही आमचं मत नाही, तिचा हक्क आहे. तिनं मायबाप सोडले, आवडी निवडी सोडल्या असतील, तिनं सर्वस्व समर्पण केलंय तुमच्यासाठी, तिचाही हक्क आहे. तिला 10,000ची साडी आणा, पण तिला 10,000ची साडी आणताना आईचं 1000 रुपयाचं लुगडं आणायला विसरू नका. छोटी छोट्या गोष्टी सांगून जाईल तुम्हाला. 10,000च्या साडीमध्ये पत्नी कदाचित दोष काढेल, कधी तिला रंग आवडणार नाही, कधी तिला पदर आवडणार नाही, पण आपली आई 1000 रुपयाचं लुगडं आनंदानं अंगावर घालील आणि अशा आपल्या सभा मंडपामध्ये आपल्या सत्ताला येईल आणि शेजारच्या काकूला सांगेल, माझ्या लेकानं आणलं बरे. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं है. सबसे बड़ी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ, कितनी बड़ी है, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, इतनी बडी है माँ. आणि अशा माईची आईची सेवा करा. छोटी गोष्ट सांगितली मी तुम्हाला. लेकरांना कापड आणताना हे का सांगतोय, हे तुम्हाला कोणताच कीर्तनकार सांगत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपली लेकर रुबाबात दिसली पाहिजे. लेकरांना 5,000ची कापडं आणा, पण 5,000ची कापडं आणताना आपल्या बापाला 250चं पॉलिस्टरचं का होईना धोतराचं पान आणायला विसरू नका. आपला बाप तेच धोतर अंगावर घालीन आणि असा सप्ताहामध्ये आल्यानंतर रामराव शामरावला सांगेल, माझ्या लेकानं आणलं उगी नसतं हे. अरे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद त्या माय बापाला लुटू द्या हो. आणि हाच आनंद त्यांच्या जीवनात आहे. बाकी त्यांना काही वैभव लागत नाही. आणि अशी भक्ती सेवा तुमच्या हातातनं घडली पाहिजे. आणि नैमित्तिक देवांची जर भक्ती झाली तर आपल्याला दुसऱ्या देवाकडे जायची गरज नाही. मला फक्त देव सांगायचं आहे, ऐका. बाकी आपण धावता, आपण विषय करणार का हो. मग ऐका, आई वडील जिवंत असताना देव आहे, मेल्यानंतर मोठी गंमत आहे बरं. जिवंतपणीही देव आणि मेल्यानंतर सुद्धा देव. एवढं अधिकार संपन्न आई वडील आहेत. पुरुषाशी पर्वकाळ जीवनात जोडे एक वेळ. पुढे ती धर्माची वेळ अति पवित्र.
आपल्या आयुष्यात ती एकच संधी असते, ती संधी घालवायची नसेल तर मायबापाची सेवा करावी लागेल. आणि ही सेवा करणं म्हणजे नैमित्तिक देवाची साधना करणं. चौथा प्रकार आहे नित्यदेव. ऐका, आपल्या प्रकारातच कार्यक्रम चाललाय. चौथा प्रकार नित्यदेव. नित्यदेव कोण कोण? पंचदेव पंचायतन. आपल्या देवाऱ्यामध्ये कोणते देव कोणत्या दिशेला असले पाहिजे हे सुद्धा शास्त्र आहे. गुरुजी इथं आहे. ऐका, देव पंचायतन. देवाऱ्यामध्ये 5 देव प्रामुख्यानं असले पाहिजे. पहिली देवता आई जगदंबा माता, दुसरी देवता भगवान सूर्यनारायण, तिसरी देवता भगवान गणेश, चौथी देवता भगवान महाविष्णू आणि 5वी म्हणजे भगवान महादेव. हे पंच देव पंचायतन नंतर. याच्यामध्ये सुद्धा या देवांचा नंबर कसा लावायचा, क्रमवारी जर लावायची असेल तर आपण ज्या देवाची जर वैष्णव असाल तर भगवान विष्णूंना मध्यस्थानी स्थान द्या. शैव असाल तर भगवान भोलेनाथांना मध्यस्थी स्थान द्या. कोणी गाणपत्य असाल तर गणपतीला मध्यस्थी स्थान द्या. कारण आता हे सांगत बसलो तर पुढचा विषय राहील. ऐका, ही नित्य देव कशावरून? हे अनादी आहेत आणि जे अनादी आहेत त्यांना नित्य देव म्हणतात. आणि नित्य देवांची भक्ती करत असताना या नित्य देवांपैकी फक्त एक धैर्या चिरती रघुमाईचा. एवढं जरी आम्हाला कळालं, तो देव म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा. या देवाची भक्ती करत असताना आधी त्या देवाला जाणावं लागतं. मग देवाला कोणीही जाणत नाही. देव जाणण्या संदर्भामध्ये देवाची देवाबद्दल कळवळ असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल, सर्वांनाच असतो का? सर्वांना नसतो. कुणीतरी एखादा असतो. मग असा जो एखादा असतो ना, तो का असतो तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि ते कारण म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. देवासीचं गाणं देवासी गाठी, देवासी जाणं तयासीचं आटी, साठी गाणं तयासीचं आटी, देवासाठी 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 गाणं तयासीचं आटी. असेल जगाटी पुण्यराशी, असेल जगाटी पुण्यराशी, निर्मळा पाठवी बळे वाराणसी, निर्मळा पाठवी बळे वाराणसी. असेल जगाटी पुण्यराशी, असेल जगाटी पुण्यराशी, निर्मळा पाठवी बळे वाराणसी, निर्मळा पाठवी बळे वाराणसी. एकदा सर्वांनी हात वरती करून आपण देवाचं भजन प्रेमानं करायचं. सर्वांनी विठोबार कुमार जय जय गोपाल 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 कुमार गोपाल 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 कुमार गोपाल 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 जय गोपाल कुमार 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 गोपाल गोपाल कुमार. त्यासाठी घालणाऱ्यांसाठी बरं का, घेणाऱ्यांसाठी नाही. एवढे हार गळ्यात घेतल्यानंतर ही खरं आपल्या जीवनातली हार आहे. एवढं हारलं पाहिजे संसारात तर प्रपंच परमार्थ घडेल. एकदा जोरात आपण सर्वांनी घोषणा जयघोष करायचा आहे. कुंडली श्री
विठ्ठल बोलण्यासारखं भरपूर आहे. आपली माणसं असेल तर आपल्या माणसांना सांगावं आहे का नाही. आणि अभंग ही तुम्हाला मला 5 मिनिटात का होईना अभंग तुम्हाला कळायला पाहिजे. देवासाठी जाणा तयासीच अटी असेल ज्या गाठी पुण्यराशी. पुण्याच्या राशीवान माणसं असतील त्यांच्यासाठी नामचिंतन करत असताना अडचण ठरत नाही. मग नामस्मरण करायला अडचण कुणाला येते? ज्यांच्याकडे पुण्य शिल्लक नाही. बरं, एका जन्माचं पुण्य असेल चालत नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी. नाथ महाराजांचं असं मत आहे. अनंत जन्मापासून आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि भक्ती करत करत आपण या सभा मंडपात आलो. एवढं लक्षात ठेवा. मग ही भक्ती करत असताना आमच्यावरही काहीतरी जबाबदाऱ्या असतात. मग काय जबाबदाऱ्या आहेत? वर्षातनं का होईना हा माझा सप्ताह म्हणून आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. हा माझा सप्ताह आहे आणि माझा सप्ताह होत असताना माझंही सहकार्य लागलं पाहिजे. मग तन मन धनानं काय काय सेवा आपल्याला करता येईल ती सेवा आपण करा. पण आपला हा सप्ताह होत असताना आपली इथं गैरहजेरी राहू देऊ. ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नसते. वर्ष जावं लागतं तेव्हा ही संधी मिळत असते. मग देव जाणण्याबद्दल देवाबद्दल तळमळ करतात. तळमळ करणारे महाभाग्यवान असणारी पुण्याच्या राशीवान माणसं असतात. मग एवढं पुण्य असतं त्यांचं की देवासाठी जाणा तयासीच अटी असेल ज्या गाठी पुण्यराशी. गाठी पुण्याच्या राशी असतील. राशी शब्द वापरला तुकोबरायांनी. रास कळते की तुम्हाला? धान्याची रास. पूर्वी शेतामध्ये धान्य काढल्यानंतर असा ढीग लावला जायचा. ज्याला माप लावलं नाही त्याला म्हणतात रास. अशा अनेक पुण्याच्या राशी जेव्हा आपल्या प्रारब्ध भाग्यामध्ये निर्माण होतील तेव्हा कुठं आम्ही देवाची भक्ती करू. अशांना देव आवडतो. मग पुण्य असेल तर देव. अहो, पुण्याचा जर आपण वजाबाकी जर ताळेबंद आपण लावायला गेलो ना, पुण्य असेल तर टाळकरी, पुण्य असेल तर श्रोता, पुण्य असेल तर कीर्तनकार. सध्या पुण्य असेल तर कीर्तनकार नाही, पाकिट असेल तर कीर्तनकार. काय म्हणायची वेळ आली आपल्याला. मी या गादीवर उभं राहून सांगतो घेऊ द्या त्यांना पाकिट, काही अडचण नाही. पण एवढंच सांगतो की त्यांना हे भरावं लागेल. तुम्ही पाकिट भरा, त्यांना ते वरती जाऊन हिशोब द्यायचा आहे. मी घेऊनही या मताचा नाही. पैसे घेतलेच पाहिजे पण पैशांबद्दल ममत्व नसलं पाहिजे. एवढं ममत्व गाडी 1 किलोमीटर जाऊन परत माघारी आणतात. एवढंही ममत्व नसावं. अरे समोरच्यानं देत राहावं आणि आम्ही ते स्वीकारावं. आपला अंतकरणातून सांगतो त्याचा हिशोबच माणसानं करू नये. बघा, ती दक्षिणा आपलं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मला राशी सांगायचंय, पुण्य सांगायचंय. कुठं कुठं पुण्य कामाला येतं. अहो, जाऊ दे हल्ली अलीकडं चांगली पत्नी मिळायला सुद्धा पुण्य लागतं. पत्नी काही सर्वांना चांगलीच मिळते का? काय मत आहे तुमचं? सर्वांना चांगली मिळत नाही. पुण्य असेल तर सानंदम सदनम सुताच सुतिया कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सदनम स्वैरितीची तिच्या ज्ञापरा सेवका आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपासते सततम धन्यग्रस्ताश्रमा. चांगली पत्नी मिळायला पुण्य लागतो. जाऊ द्या, चांगल्या आईबापाच्या पोटी जन्माला यायला सुद्धा पुण्य लागतं. जर आई वडील वेगळ्या मार्गातील असते तर आपण इथं आलो नसतो. बरं, आईबाप कोणी ठरवले? तुम्ही म्हणाल पत्नी आम्ही ठरवली. बाबा, पत्नीला ठरवायला स्वातंत्र्य आहे पण मायबाप ठरवायला स्वातंत्र्य नाही. तिथं पुण्य असेल त्या मायबापाच्या पोटी जन्माला यावं लागतं. पुण्य सांगतोय तुम्हाला कारण पुण्य शब्द अभंगात आलेला आहे. कुठं कुठं पुण्य लागतं ऐका. चांगला मुलगा जन्माला यायला सुद्धा पुण्यच लागतं. चांगला मुलगा जन्माला आला तो टाळ घेऊन उभा राहील मागे, ऐका नाही. चांगला नसेल तर टाळ घेतलेल्या बापाच्या घरी गेल्यानंतर कंबरडात मारतो. बापाला म्हणतो कुठे गेला.
मुलगा चांगला जन्माला येत नाही याला जबाबदार मायबाप सुद्धा आहे. संत वाणी आहे, शुद्ध बीजापोटी बीज चांगलं असेल तर फळही सकस येईल ना. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की चांगला मुलगा जन्माला घालायची जबाबदारी माता मावल्यांकडे आहे. पण हल्ली आमचा नुसता अंदाज नसताना जातो. इथं न पाचारिता जावे गावा त्यांच्या, इथं आमंत्रणाची वाट पाहूच नाही माणसानं. पण चांगला मुलगा जन्माला आणण्याची ताकद माता मावल्यांकडे आहे. कारण शास्त्रानं सांगितलं सुशील मात्र पुण्यानं की चांगला मुलगा जन्माला घालायची ही ताकद आईकडे आहे. पण आम्ही अंदाज पंचेत आहोशी. दवाखान्यामध्ये जन्माला आलं बाळ, बाळातून झाली प्रसूत पावली माता आणि डॉक्टरला विचारलं का हो डॉक्टर साहेब काय झालं? म्हणे मुलगा झाला. आनंद झाला. तिनं सांगितलं का हो डॉक्टर साहेब मुलगा झाला खरं, पण कोणासारखा दिसतो? डॉक्टर म्हणे थोडासा तुमच्यावर दिसतो बघ, थोडासा दिसतो. आईला स्वाभिमान जागृत झाला आईचा, माझ्यावर दिसतो. आनंदाची गोष्ट आहे. बापानं विचारलं थोड्या वेळानं, बापही आला आणि बाप म्हणू लागला की माझ्यावर गेला. हे आमच्या घरचं सांगतोय, मी तुमचं सांगत नाही. ऐका ना, आई म्हणते मुलगा माझ्यावर गेला, बाप म्हणतो मुलगा माझ्यावर गेला. आजी आली गावाकडची, ती म्हणे माझ्यावर गेला ना तू बा. आजीनं नवीनच सिमेंट कॉन्क्रीटची गल्ली झाली, त्या गल्लीला रंग देणाऱ्या माणसाची वाटच पाहिली नाही. तिनं तपकीर लावून लावून आखी गल्ली लाल केली. तुझ्यावर कसा काय जाईल बरं? आजोबा सुद्धा म्हणू लागले, म्हणे नाक तुझ्यावर गेलं, डोळे तुझ्यावर गेले. भांडण चाललं घरामध्ये. आई म्हणते मुलगा माझ्यावर, बाप म्हणतो मुलगा माझ्यावर, आजी म्हणते मुलगा माझ्यावर, आजोबा म्हणतात मुलगा माझ्यावर. मला काय सांगताय? बघता 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 मुलगा 20 वर्षाचा झाला आणि दारू पिऊन अख्ख्या गावाला शिव्या द्यायला लागला. मग हे म्हणायला लागले कोणावर गेला का नाही. आता ताळेबंद लागत नाही. याच्यासाठी पुण्य करावं लागेल, ते सुद्धा स्वतः तुम्हाला कमवावं लागेल. त्याच्याशिवाय चांगला मुलगा जन्माला येणार नाही. असेल ज्या गाठी पुण्य राशी, पुण्याच्या राशी अशा कितीतरी राशी असतील तर आपण या ठिकाणी येतो का हो? काही काही लोकांची भक्ती अशी असते, त्यांना वेळ नसतो, आवड असते पण सवड नसते. मग त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी तुकोबरायांनी सुंदर असं दुसरं प्रमाण सांगितलं. निर्बळा पाठवी बळे पुण्य राशी, निर्बळा पाठवी बळे पुण्य राशी, निर्बळा पाठवी बळे वाराणसी, निर्बळा पाठवी बळे वाराणसी. मेला आला त्यासी अर्ध पुण्य, मेला आला त्यासी अर्ध पुण्य, निर्बळा पाठवी बळे वाराणसी, निर्बळा पाठवी बळे वाराणसी. निर्बळ म्हणजे गरीब, ज्याच्याकडं पैसा नाही, दरिद्र्य आहे आणि 18 विश्व दारिद्र्यात असणारा एखादा जर भाग्यवान त्याला वाटत असेल पंढरपूरची वारी घडली पाहिजे तर त्याला काहीतरी सहकार्य करा. बघा, तो जर वारीला जाऊन आला तर अर्ध पुण्य तुम्हाला आणि अर्ध पुण्य त्याला. किती सोपं सांगितलं. हा कर्मसिद्ध धर्मनीती सांगता येतो कोबरा. काय धर्मनीती? पण पुढं बघा, जर तो वारीला गेला आणि यदा कदाचित तिकडं तो मेला, होतं ना कधी कधी असं, तर बसणारी माणसं विचारतील का हो तो यानं पैसे दिले नसते, तो वारीला गेला नसता आणि वारीला गेला नसता तो मेला नसता. मग सांगा हे पाप कुणाला? आता कुणाला पाप? पैसे आमचा अंदाज चुकला, मला माहिती होतं. तुकोबरायांना माहिती आहे कलियुग आहे, कोण कोणाला दोष देईल सांगता येत नाही. मी सांगतो सप्ताह कमिटीला सर्वात पहिले दोष, आणि ज्याला दोष पत्करायचे असतील, स्वीकारायचे असतील त्यानंच हे काम करावं. आणि ते काम जर दोष पत्करून केलं ना तरच ते देवाला मान्य असतं. विठ्ठल ऐका, तुकोबरायांनी धर्मनीती सांगितली. तो का जर एकदा का
वारीला गेला तो तिकडे जाऊन मेला काय आणि घरी परत आला काय? पैसे देणाऱ्याला मात्र पुण्यच मिळतं. गेला मेला आला त्यासी अर्ध पुण्य, त्याला पुण्य मिळणार, निश्चित पुण्य मिळणार. निश्चितता सांगितली पुण्याची. म्हणून एखादा गरीब विद्यार्थी असेल तर त्याला शाळेचा गणवेश असेल, पाठ्यपुस्तकं असतील, एखादा गरीब माणूस असेल, मुलीचं लग्न असेल आणि त्याची परिस्थिती नसेल, अन्नदान करा. एखादा गरीब असेल त्याला वस्त्रदान करा. काहीतरी गरीबाला मदत करा, असा या प्रमाणाचा अर्थ आहे. तो निर्बळ असेल ना त्याला मदत करा, तुम्हाला पुण्य मिळेल. आणि तुम्हाला जर पुण्य मिळेल तर तुम्हाला देवाची आवड लागेल. ऐका, पुढचं प्रमाण असं आहे, कथे निद्राभंग करावा भोजनी. कथेच्या आणि कीर्तनाच्या ठिकाणी आणि भोजनाच्या ठिकाणी. ऐका, जर कोणी झोपलेला असेल, याचाही आध्यात्मिक अर्थ आपल्याला भरपूर काही वेगळा सांगता येईल. वास्तविक जर शास्त्र असं म्हणतं की झोपलेल्या माणसाला झोपेतनं उठवणं पाप आहे. काय आहे? पाप आहे. मग झोपलेल्या माणसाला उठवायचं असं नाही बरं. बाकीच्या ठिकाणी पाप असेल, पण तुकोबरायांनी सांगितलं कीर्तनामध्ये झोपलेला माणूस जर असेल तर त्याला जाग करा. त्याला जर तुम्ही जाग केलं तर तया सुखाधनी पार नाही, त्याच्या पुण्याची गणवर्ताच नाही. अहो ऐका, झोपावं माणसाने कुठं कुठं? कीर्तनात. वा, एक माणूस पकडून आणला कीर्तनात आणि कीर्तन झाल्यावर मला म्हणे, महाराज तुमच्या कीर्तनाचा गुण आला. म्हटलं काय? ते म्हणे 15 दिवसापासून झोपेच्या गोळ्या घेत होतो, मला झोपच येत नव्हती, पण तुमच्या कीर्तनात आली बा. काय म्हणा लोकांना, कुठं चाललोय आपण? ऐका, शास्त्र धर्मनीती तुकोबरायांनी सांगितलं, कथे निद्राभंग करावा भोजनी. भोजन, एखादा उपवासी असेल तर त्याला उठवा, त्याला 2 घास अन्न द्या. जर तुम्ही त्याची झोप मोडली असेल तर तुम्हाला पाप लागणार नाही. तया सुखाधनी पार नाही. धर्मनीती सांगितली. अजून पुढचं चरण असं आहे, यागी ऋण घ्यावे द्यावे सुखलाही. एखादं यागी म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे सत्य कर्म. सत्य म्हणजे चांगलं काम. सोपं सांगतो तुम्हाला. चांगल्या कामासाठी माणसानं कर्ज जरी घेतलं तरी चालेल. मग कोणतं चांगलं काम? ऐका, तुकोबरायांनी गृहस्थ आश्रमी जीवनामध्ये माणसानं स्वधर्मानं कमवावं आणि सन्मानानं खर्च करावं सूत्र सांगितलं. गृहस्थ आश्रमी जीवनात काय सूत्र सांगितलं? जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. मग कुठं खर्च करा? सप्ताहाच्या वर्गणीमध्ये. इथं तरी करा ना, नसेल कुठं जमत तर. ऐका नाही, यागी ऋण घ्यावे द्यावे सुखलाही, बुडता चिंता नाही उभयता. ऐका, जर आपण अशा चांगल्या कामासाठी कर्ज जरी घेतलं असेल आणि यदा कदाचित ते कर्ज बुडालं तरी बुडवणाऱ्याला ते दोष लागत नाही. कारण ते पुण्य ज्यानं कर्ज दिलं त्याच्याकडे ते परावर्तित होतं, त्याला ते पुण्य मिळतं. म्हणून दोघांनी काळजी करायचं नाही. बुडता चिंता नाही उभयता. आणि असं जर आपलं सूत्र असेल, जीवनाचं सूत्र असं असेल तर मग मात्र भक्ती करत असताना आपण भक्ती कशीही करून चालत नाही, तर ती भक्ती करत असताना आधी वर्म जाणून करावे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वर्म जाणून करावे. 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 एक न घालावे कावरी, एक न घालावे एकावरी. निर्बळा पाठवी बळे वाराणसी. निर्बळा पाठवी बळे वाराणसी. तुकोबरायांचं असं मत आहे, एक न घालावी एकाबरी. मागच्यानं पुढच्यानं केलं म्हणून आम्ही तसं करावं. भक्ती करत असताना आपला हा सप्ताह म्हणजे एक आदर्श मला वाटतो. वारकरी संप्रदायामध्ये असे आदर्श कार्यक्रम घडले पाहिजे. मी धन्यवाद देतो त्या अध्यक्षांना. कुठेच अध्यक्ष
एवढी सुसूत्रता कीर्तनकाराला सुद्धा बांधून घेतलं त्यांनी. काय बांधून घेतलं? वेळेत कार्यक्रम झाला पाहिजे. मीच थोडा अतिरेक केला, 10 मिनिटं पुढे गेलो. पण महाराज ऐका, चांगल्या कामासाठी तर मलाही असं वाटतं की थोडी वेळ कमी. सरी तू धन्य हा, धन्य काळ. वा वा, काय गोष्ट सांगितली आमच्या गुरुजींनी. अर्ध पुण्य सांगितलं. वा वा, म्हणजे तुम्ही आमचं चोरलंच वाटतं आज. आणि तेच चला, पुण्य आपलं गेलं जाऊ द्या. आपलं पुण्य दुसऱ्याला समर्पित करत असताना तुम्ही जेवढं समर्पण असतं ना पुण्याचं, त्याच्या डबल तुमच्याकडे येतं. गुरुजी, काळजी करायची गरज नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल. तुकोबरायांनी सांगितलं, वर्म जाणून करावी भक्ती करत असताना. नाहीतर वर्म जर कळालं नाही तर केलेली भक्ती वाया जाते. हा, वर्म समजलं तर आमच्याकडचं सांगतो, एका गावामध्ये सकाळी सकाळी एक महाभाग सकाळी सकाळी उठला आणि खुर्चीवर बसून पेपर वाचता वाचता रडायला लागला. इतकं रडायला लागलं. घरातली मालकीनबाई बाहेर आली आणि तिनं पाहिलं, मालक का रडतात. मालकाला विचारलं, का रडतात? ते म्हणे, कसं सांगू. अहो सांगा. म्हणे, कसं सांगू. रडायचंही थांबत नाही आणि सांगत नाही. मालकीनबाईला वाटलं काहीतरी वाईट घटना घडली असेल. मग मालकीनबाईनं डबल सूर काढला आणि मालकीनबाई रडायला लागली. पेटी मास्तर एवढी जोरात रडायला लागली. मग गावातल्या शेवटच्या घराच्या नंबर तिथंपर्यंत ते ऐकायला गेलं आणि सर्व माता मावल्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक काय काम केलं माहिती आहे का? एकमेका सहाय्य करून आणि अवघे धरून. आता त्या कशा रडत होत्या मी ते सांगत नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्रानं स्वतंत्र एक माणूस ठेवलाय. त्याचं नाव आहे रवी किरण महाराज. तो कीर्तनात आल्यानंतर महिला कसं रडतात हे सांगायचे 50,000 घेतो आणि आम्हीही बावळट खुशाल देतो. काय सांगावं, हे आमच्या बुद्धीचं वैभव आहे. ऐका, मला तिकडे जायचं नाही. ते रडायला लागल्यावर इतकं सर्व गाव शोकसागरात बुडाला. एक सदग्रस्त त्या गावामध्ये जात असताना त्यानं पाहिलं काय झालं गावामध्ये. शेवटच्या काकूला विचारलं, काकू काय रडतायत? काकू म्हणे, मला भानगडच माहीत नाही. म्हणजे तुमचा आवाज जोरात आहे. मग तुम्ही काय रडतायत? म्हणजे पुढची बाई रडते म्हणून मी रडते. काय रडायची गंमत असते बघा. मग पुढच्या बाईला विचारलं, का हो ताई तुम्ही काय रडतायत? म्हणे, बाबा मला तरी कुठं माहिती आहे. मग तुम्ही काय रडतायत? म्हणजे पुढचीला विचारा, मी कशाला काय ती काळजी घ्यावी. असं विचारत मालकीनबाईपर्यंत आलं. मालकीनबाईला विचारलं, काय रडतायत? म्हणे, मलाही माहिती नाही. बापरे. अहो मग तुम्हाला माहिती नाही मग आम्हाला तरी सांग काय घडलं. म्हणे, ते आमच्या मालकाला विचारा. मालकाला जाऊन विचारलं, का हो मालक काय रडतायत? म्हणे, कसं सांगू. अहो 9:15 वाजले तरी सांगत नाही तुम्ही. अहो आता तरी सांगा. ते म्हणे, सांगतो ऐका. पेपर वाचता वाचता मला इंग्रजी वाचता येत नाही आणि पेपरमध्ये 2 लाईनी इंग्रजीमध्ये आलेल्या आहेत आणि ते मला वाचता येत नाही म्हणून मी रडतोय. असं जर असेल तर आमचंही तीच रडारडी चालली. संसारात तरी कोणतं गाणं आहे? इथलं गाणं उत्कर्षाचं आहे पण संसारातलं रड गाणं आहे. ते कधीही सरणार नाही. मला सांगायचंय, प्रपंच करा पण परमार्थ करता करता प्रपंच करा. एक दिवस तो प्रपंचही तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मला जाता जाता सांगायचंय, वर्म तुका म्हणे वर्म जाणूनी करावे. एक न घालावे एकावरी निर्बळा पाठवी. बळे वाराणसी मेला आला त्याची अर्ध पुण्य. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.